कर्ज दिले हे तुम्हाला माहिती आहे. आणि 500 कोटीची आमची स्मार्ट सिटी गुंडाळली आणि ती एका भागात केली, ती पुणे शहरात नाही केली. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा ओघ केल्यानंतर पुणे शहराला काय मिळलं हा महत्वाचा भाग आहे. मेट्रो झाली, मेट्रोला जाळी झालीत का? आज स्वारगेट तशीच राहिली. पुढचा काही टप्पा राहिलाय, मग ह्या टप्प्यात आपण जाणार आहे का? मग हे का उशीर होतोय? नुसतं एक एक प्रकल्प एक रोड चालू झाला, 2 झाले, म्हणजे पुणे शहराची मेट्रो झाली नाही. हे सगळं करण्यासाठी मग आपण का थांबतोय? काय अडचणी येत आहेत? आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील तर कधीतरी आपल्याला ह्या 10 वर्षातला बदल पुणेकरांना करावा लागेल. कारण शेवटी विचाराची लढाई विचारावर होणार आहे. आपण विधानसभेत बघितलं की सगळ्या प्रकारच्या विधानसभेमध्ये पुणे शहराच्या प्रत्येक प्रश्नावर मी बोललो. मग तात्या म्हटलं तसे मी अंमली पदार्थ बोलतो, तुम्हीच लिहित होता सगळे. तर अंमली पदार्थ नुसतं शाळेत ना आलाय, सगळ्यांच्या उमरेहून थांबलाय. प्रत्येकाच्या उमरेहून थांबला. घरात घ्यायचा का नाही आपल्या पालकांच्या हातात आहे. पण विद्यार्थी काय करतात, मुलं काय करतात, हे आपल्याला गृह खातं, पोलीस खातं, ह्या सगळ्या पुणे शहराला आपल्याला पोलिसांमधला कर्मचारी कमी पडत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या बोलतोय आपण, केलं पाहिजे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न, पुणे शहरात 40% जास्त शेतकरी आहेत. म्हणजे आज पुणे शहरामध्ये आम्ही तिघेही शेतकरी आहेत. त्यामुळे विषय असं की शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. आज दूध घ्यायला गेलं तर 22 रुपये लिटरने आमच्याकडनं घेतलं जातं आणि गोळी पेंटच 20 रुपये किलो आहे. म्हणजे असे बरेच प्रश्न गव्हाचे अनेक शेतकरी प्रश्न. आज दुष्काळ पडलाय, आज या योजना आणतात, त्या योजनेमधून आपण 5-6 हजार रुपये देतो, पण त्याच्यामध्ये खताचे रेट काय झालेत, कामगारांचे रेट काय झालेत, ऊस तोडणाऱ्यांचे रेट काय झाले, हा सगळ्या मशागतीचे रेट काय, ह्या सगळ्या गोष्टी बघितलं तर शेतकरी अडचण येते, व्यापारी अडचण येते. जीएसटी ज्या पद्धतीने आज चालू जीएसटीचा विषय, त्याच्यामध्ये व्यापारी अडचण येते आणि याच्यामध्ये सगळे बदल घडले पाहिजे. मग विद्यार्थ्यांच्या 83% बेरोजगारी, ह्या बी विषय महत्वाचा आहे. पर्यावरणाचा विषय आहे आणि अनेक विषयामध्ये आपल्याला भांडण्यासाठी लढण्यासाठी जर 400 पार होणार असतील ते एक आलं तर काय फरक पडणार आहे. आणि मग इथले तिथं गेलं तर मालकापुढे काय बोलतच नाहीत. तिथं मालक बसलेले असतात, मग इथले कोण बोलतच नाही. तर एक बिगर कंपनीतला दुसरा गेला माणूस तर निवडून येईल, आला तर पुण्याचे प्रश्न मांडणार असं मला वाटतंय.